नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवोत्कर्ष मराठी चॅनलवरती। आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि सर्वांसाठी उपयोगी असणारा विषय घेऊन आलो आहोत। जेव्हा कोणीतरी निर्णय घ्यायचा असतो किंवा एखादी गोष्ट घडली की आपण त्यावर अनावश्यकपणे विचार करत राहतो आणि त्याचा परिणाम काय होतो। आपलं मन जास्त विचारांनी भरलेलं असतं आणि आपल्याला काहीच नीट समजत नाही। तर मित्रांनो, आज आपण या ओव्हर थिंकिंगचं कारण आणि त्यावर काय उपाय असू शकतात याबद्दल चर्चा करूया। ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? सर्वप्रथम आपल्याला ओव्हर थिंकिंग म्हणजे काय हे समजून घ्या। हे एक गोष्ट, एक विचार किंवा एक निर्णय यावर एक मन आपलं अनावश्यकपणे आणि जास्त विचार करत असतं। तुम्ही जास्त विचार करता तितकेच तुमचं मन गोंधळलेलं आणि विचलित होत जातं। ओव्हर थिंकिंग का होतं? आवश्यकतेपेक्षा जास्त चिंता। जीवनात आपल्याला अनेक गोष्टीची चिंता असते। काम, अभ्यास, कुटुंब, भविष्यातील अडचणी आणि हे सर्व विचार एकत्र येऊन तुमचं मन जास्त विचार करत राहतं। निश्चिततेची कमी। काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला नक्की काय करावं हे कळत नाही। यामुळे आपल्याला विचारांचं वादळ निर्माण होतं। हे वादळ थांबवण्यासाठी आपल्याला निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे। ओव्हर थिंकिंगचे दुष्परिणाम: तुमचं मानसिक आरोग्य खराब होतं, निर्णय घेण्यात अडचणी येतात, नकारात्मक विचारांची सुरुवात होते, दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं। ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी उपाय: आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा। जास्त विचार करणं ही एक सवय लागू शकते। तुम्हाला त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही शांतपणे श्वास घ्या, वर्तमानावर लक्ष ठेवा, प्रत्येक क्षणात काय घडतं तेच लक्ष ठेवा। भविष्याबद्दल चिंता करणं, पाठीमागे घडलेल्या गोष्टींविषयी विचार करणं हे आपल्याला फुकटच थोडक्यात त्रास देत असतं। कृत्य करा, विचार करत राहण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करा। थोडंसं धाडस दाखवा आणि पुढे जा। कधीही विचार करणं थांबवण्यासाठी आपल्याला कृती करायला हवं। ध्यान आणि मेडिटेशन: साधं ध्यान किंवा मेडिटेशन रोज केल्यास तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही जास्त विचारांनी गोंधळून टाळू शकाल। सकारात्मक विचार ठेवा। तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा। नकारात्मक विचार आपल्याला फसवतात। सकारात्मक विचारांमुळे तुमचं मन शांत आणि स्पष्ट राहील। मित्रांनो, जास्त विचार करणं तुमचं जीवन संकुचित करू शकतं। तर कधी न थांबता स्वतःला या जाळ्यातून बाहेर काढा। प्रत्येक समस्या आहे त्यासाठी मार्ग आहे। मन शांत ठेवा आणि क्रिया करा। आपलं जीवन पुन्हा एकदा आपल्या हातात घ्या। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।